नमस्कार सर. नमस्कार. सर थोडक्यात तुमचा परिचय द्या. एकनाथ बाबूराव चौधरी, दीक्षी, तालुका निफाड. बरं, दीक्षी गाव आहे आपलं दीक्षी गाव आहे, आणि निफाड तालुका येतो. निफाड तालुका. आता आपण तुमच्या आजूबाजूला जर पाहिलं तर पूर्ण कांदा म्हणजे ही लागवड केलेली आहे, बरोबर आहे. बरोबर. आणि आता बघितलं तर आपलं हार्वेस्टिंग पण काही दिवसात होईल, हे पण 10 दिवसात 10-12 दिवसात येऊन जाईल. 10 ते 12 दिवसामध्ये. तर एकंदरीत म्हणजे हा जो काही आपला भाग आहे, तुम्ही ओझर पासून एकदम जवळ येता, 4-5 किलोमीटर. 4 ते 5 किलोमीटर. आपलं हे क्षेत्र शक्यतो करून आपण द्राक्षासाठीच हा जो काही भाग आहे हा प्रख्यात आहे. पूर्वी द्राक्षच होती. द्राक्षच होते, हा. तरी पण कांदा लागवड केली. हा. कांद्याची साईज जरी बघितली आपण तरी कांद्याची साईज एकंदरीत आता आपण 55+ झालेली आहे, 55-60 आहे. आणि त्यापेक्षाही साईज म्हणजे जी अपेक्षित आहे त्या पद्धतीने झालेली आहे, बरोबर आहे. हो. तर एकंदरीत आपण बोलत होतो, तुम्ही सांगितलं का हा जो काही क्षेत्र आहे तुमचं कांद्याचं, याला पूर्ण SCT वैदिकचा वापर केलेला आहे तुम्ही. SCT वैदिक किती दिवसापासून वापरताय? मी आता तसं 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. हो, 3 वर्ष झाली. आणि ह्या क्षेत्राला किती दिवसापासून याला वापरताय? 3 वर्षापासून वापरतो. 3 वर्षापासून वापरताय. म्हणजे आज 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. हा. बरं, बरोबर. हो, बरोबर. 3रं वर्ष आहे. तर एकंदरीत हा कांदा जेव्हा तुम्ही 25 जानेवारीला लागवड केला, हा. बरोबर, तर काय शेड्यूल होतं तुमचं? शेड्यूल कृषी अमृत आणि मला वाटतं ST वैदिक आपण त्या शक्ती मिराकल ते टाकलं. शक्ती मिराकल तो डोस दिला खाली दिला. म्हणजे जो सम्राट डोस म्हणतो आपण, तो पूर्ण डोस वापरलेला आहे. RNPH पण वापरलेलं आहे, कृषी अमृत आणि सम्राट शक्ती मिराकल, ह्युमस गोल्ड, हे सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. याला एकंदरीत आता ह्या वर्षी खूप चॅलेंजिंग वातावरण होतं कांद्यासाठी पण, बरोबर आहे. कांद्याची लागवड कधीची होती? ही 25 जानेवारी. 25 जानेवारी. आणि आता 25 जानेवारीची म्हणजे आता आपण 25ला 3 महिने होतील, बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने होतील. आज समजा 21 एप्रिल, झाले जवळजवळ समजायचं. 3 महिन्यामध्ये आपला कांदा चांगला पोहोचलेला आहे, बरोबर. किती पाणी दिलंय पूर्ण कांद्याला? पाण्याचं नाही अंदाज, तरी 5-6 पाणी होऊन गेले असतील. 5-6 पाणी होऊन गेले असतील. एकंदरीत आपण तुमच्या वावराच्या आजूबाजूला पण पाहिलं, तिथं पण कांदा लागवड झालेली आहे, बरोबर आहे. पण आपण समजा तुमची आज समजा कांद्याची जर क्वालिटी पाहिली तर कांद्याची क्वालिटी खूप अप्रतिम आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपली लागण आहे ना, माझ्या मताने महिन्याची लेट आहे. महिन्याची लेट आहे? महिन्याची 20-25 दिवसाची लेट आहे. हा, म्हणजे महिन्यात धरायचं. त्यांची आता काढून राहिली, बरं. पण आपलं अजून एक पाणी बघू शकतो ना आपण, दिलं नाही, आता द्यायचं नाही. बरं, जी आहे अपेक्षित बस बस असं असंच काढून घ्यायचं. लोक म्हणतात का जो आपला डिसेंबरचा कांदा आहे, बरोबर, डिसेंबरच्या आधीचा, त्याची लागवड असली तर तो चांगला होतो, बरोबर आहे. आज 3 महिन्यात आपण जर क्वालिटी पाहिली तुमची, कांद्याची साईज वगैरे खूप छान बनलेली आहे, बरोबर. पत्ती पण खूप चांगली आहे. आणि बाकीचा जर प्लॉट पाहिला तर एक सारखा दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे साईज पण एकसारखी आपल्याला इथं जाणवते, बरोबर आहे. तर एकंदरीत आता 3 महिन्याच्या मानाने समजा तुम्ही जो काही बेसल वापरला, जे काही नियोजन केलं, तर खर्च वगैरे कसा वाटला? खर्च इतर दृष्टिकोनातून केला तर आम्ही म्हणजे खर्चाला हायगे नाही केली. बर, पण म्हणजे माझ्या मताने नंतरचा डोस मी स्वतःहून टाकला. तो स्वतःहून टाकला? हो, शक्ती मिराकल नाही घ्यायला म्हटलं मी, 1 डोस अजून टाकायचा आपल्याला. बरं, म्हणजे 3 डोस झाले त्याला. 3 डोस झालेले. शक्ती मिराकलचे झाले. अगोदर जे झाला डोस ना खाली प्रॉपर, तर संपल्यानंतर आपण परत 2 डोस टाकले. हो, बर. म्हणजे अपेक्षित आपल्याला जे काही रिझल्ट समाधानकारक दिसायला लागले, आणि त्या पद्धतीने आपण त्याला डोस पण लोकांना जर सांगितलं हा 3 महिन्याचा कांदा आहे, तर काही लोक विश्वास पण नाही ठेवणार. म्हणजे कमीत कमी म्हणते 3.5 महिन्याच्या पुढचा असेल. बरोबर आहे. आणि ह्यावेळेस कांद्याला पाहिजे तसं आपण म्हणतो वातावरणाने साथ नाही दिली, बरोबर आहे. गारवा नाही भेटला, त्याच्यामुळे लोकांची साईज खूप कमी राहून गेलेली, बरोबर आहे. त्या मानाने आपली साईज जर बघितली तर साईज पण चांगली आणि क्वालिटी पण चांगली. याच्या बरोबरचे कांदे जर बघितले ना, आता ते म्हणजे शेजारी आपल्या त्यामुळे होते ना, तर त्याला ते कांदेच झाले नाही, कांदेच जमले नाही. बर. किती खर्च केलेला आहे आपण?
खर्च तसा खाली मला वाटतं 10-12 हजार झाला होता खाली. हो आणि नंतर शक्ती मिरेकलचे 2 असे म्हणजे ते केवढे पडतात आपले ते एक 6-1 हजाराचं 6-1 हजारचे असं साधारण. म्हणजे टोटल खर्च आपला 20 ते हा 20च्या 20च्या झाला. आसपास झालेले 20-22 हजार बरोबर आहे. आज लोक तेवढाच खर्च 3 स्प्रे झाले. 3 स्प्रे झाले. त्याच्यामुळे डोस प्रॉपर गेल्यामुळे ना स्प्रेचं प्रमाण खूप कमी झालं. तीनच spray त्यांचं म्हणणं आहे का स्प्रे मध्ये खर्च करायचा तर आपण खालूनच पोषण देऊ बरोबर. तर आपण आणि हेल्थ चांगली वाढली आणि खालून व्यवस्थित प्रॉपर डोस गेल्यामुळे स्प्रेचं प्रमाण कमी झाले. यांचं फक्त 3 स्प्रे मध्ये कांदा आलेला आहे. 3 स्प्रे मध्ये आलेले स्प्रे म्हणजे जे काही शेड्यूल आहे पूर्ण आपलं वापरलेलं आहे SCT वैदिकचं कुठलं केमिकलचं दाणच 1% केमिकलचं काही राहणार केमिकल नाही. आणि तरी पण एवढं चांगलं. हो. आणि महिन्यानंतरचा रिझल्ट आता 1 महिन्याच्या अगोदर जर बघितलं ना 1.5-2 महिन्यात हा त्याकडे असंच वाटलं होतं मला, म्हणून ते पुढचा डोस आपण वापरला. बरं. कारण इतरांचे कांदे पाहिले ना आपण शेवटच्या महिन्यातच जास्त आहे ना या महिन्यात पिकअप घेतला आणि मी 1 डोस परत त्याच्यामुळे टाकून दिला तुम्ही. बरं. म्हणजे शेवटच्या एका महिन्यात कांदा चांगलं पिकअप घेतला बा. चांगलं म्हणजे 20-25 mm साईज चांगली वाढली त्याची बरोबर तरी आता पाणी द्यायचं होतं पण 1-2 जण काय म्हणे पाहुणे होते ना ते म्हण नका देऊ म्हणे कांदा तुमचा याच्यापेक्षा आणि size अजून करू नका 15 म्हणे. दिवस बाकी आहे हार्वेस्टिंगला. म्हणजे अजून होऊ शकतो चांगलं अजून त्याची साईज बनवू शकतो. म्हणजे अजून जो काही आपण म्हणतो हा, का ही जी पात आहे ना आता समजा आता हिचं अजून बरोबर आहे का नाही अजून हे थोडंसं रसायन उतरलं त्याच्यामध्ये अजून असं. आता आपण समजा ही पात जर पाहिली हा, बरोबर अजून हा याचे ह्या पातीमधला जो काही रस आहे तो अजून हा उतरू पूर्ण ह्या कांद्यामध्ये उतरणार आहे बरोबर आहे. तर आणि अजून सुद्धा तो जर थोडासा अजून सुद्धा म्हणजे पात पाहिली तर पातीमध्ये चांगला हो. म्हणजे अन्नद्रव्य आहे साठा आहे बरोबर आहे एकदम क्रंची आहे Moisture चं अजून प्रमाण आणि भरपूर आहे. मॉइश्चर पण चांगलं आहे जर मान पाहिली बरोबर आहे तर ती मान पण चांगली आहे. तर ह्या वर्षी लोक म्हणतात का जे काही वातावरण आहे ते मुबलक प्रमाणात नाही भेटलं त्याच्यामुळं साईज नाही झाली लोकांची बरोबर आहे. आपली साईज पण झाली क्वालिटी पण झाली आणि आपण म्हणतो का ह्या वर्षी अपेक्षित जे काही उत्पन्न पाहिजे लोकांनी 4-5 महिने जरी आधी लागवड केली तरी साईज नाही झाली नाही. ती आपली 3 महिन्यात झालेली समाधानकारक झालंय म्हणजे लेटच्या हिशोबानं लेटच्या हिशोबाने समाधानकारक आहे. समाधानकारक. एकंदरीत लोकांचं ह्या वर्षी थोडस विचलित मन आहे बरोबर आहे का ह्यावेळेस कांदा साठवायचं नाही विकून टाकायचा आहे तो माल का तर टिकणार नाही म्हणून मध्यंतरी अवकाळी एक पाऊस पण झाला. हा बरोबर. तर आज आपण समजा हा जो काही कांदा आहे तुम्हाला काय वाटतं हा जर आपण टिकल अशी अपेक्षा आहे बा म्हणजे म्हणजे 100% भरोसा बा 100% भरोसा आहे. हा. आपण चाळीमध्ये जरी साठवलं तरी काही काय अडचण अडचण नाही पण आता आपण आपल्या अडचणीनुसार देतो काय अजून माहित नाही मला बर पण मग आज विचार आहे का साठवू म्हणून साठू असा विचार आहे. तर एकंदरीत काका हा तुमचा जो काही भाग आहे दीक्षी परिसर आहे इथं कांदा खूप अल्प प्रमाणात केला जातो बरोबर. आपले शक्यतो करून तरकारी झालं किंवा द्राक्ष बाग झालं हे जास्त किंवा आहे, टमाटा हे प्रामुख्याने घेतलं जातं बरोबर आहे. तरी पण तुम्ही हा एवढा उत्कृष्ट कांदा पिकवलाय तर एकंदरीत काय वाटतं का जे काही आज SCT वैदिकवर तुम्ही 3 वर्षापासून सलग शेती करताय बरोबर आहे. जर राम सर सांगता का तुम्ही मातीला पोषण द्या हो. आणि मातीला पोषण दिलं तर त्या हिशोबानंच आपण म्हणजे 3 वर्षापासून आता द्राक्ष बाग लावायचं आहे द्राक्ष बाग लावायचंय याच्यात म्हणजे लगेच आता हुंडी आणून ठेवलेली आहे बरोबर आहे. आणि काढली का लगेच आखणी येते. तुमचं एक हे पण पाहिलं तुम्ही नुकताच एक द्राक्ष बाग लागवड केलेली हो, तो पण आपलं वैदिकच आहे. तो पण वैदिकवरच आहे. तर एकंदरीत जे काही शेतकरी आता तुम्ही माझ्या मते 3 वर्षापासून वापरताय तर म्हणजे वेगवेगळ्या पिकांना वापरलेलं आहे हा. बरोबर. तांबट्या होत्या याच्या अगोदर किलो होत्या बागेच्या जागा तांबट्या होत्या बरं. उन्हाळ्यावर काय एकंदरीत अनुभव. तेव्हा माल भरपूर निघाला होता बरं. मार्केट नव्हतं त्यावेळेला मार्केट नव्हतं पण मालाची क्वालिटी पाहिली ते चांगलं झालं. ऍव्हरेज पाहिलं हो. चांगले त्यावेळेस ते महेशच्या हिशोबानेच आपण केलं होतं बर महेश काटे बर. त्यांनी सांगितलं होतं मग आपण तर केलं होतं. एकंदरीत महेश सर हा जो काही आपण प्लॉट तुम्ही बनवलेला आहे बरोबर आहे. हो. तर कांदा जर पाहिला तुम्ही म्हणजे कांद्याची साईज वगैरे पाहिली तर काय वाटतं सरांना तुम्ही जे नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे आपण ते नियोजन दिलं होतं ना बेसल डोस एकदम प्रॉपर दिला होता. प्रॉपर बेसल डोस दिल्यामुळे ना काय होतं माहिती का पुढच्या समस्या आहे ना येते नाही. म्हणजे आपलं सगळ्यात म्हणजे याच्यावर थ्रिप्स माईट मावा तुडतुडे याचं प्रमाणच नव्हतं आणि कदाचित असं झालं का याच्यामध्ये पहिले 2 पिकं आहे ना ते SCT वैदिकवर होते त्याच्यामुळे त्याच्यावर प्रादुर्भाव जास्त झाले नाही. त्याच्यामुळे आपण त्याला काय केलं पोषणावरती जास्त भर दिला. मग आपण म्हणजे स्प्रे वगैरे घेतले नाही. मग स्प्रे आपण फक्त 3 स्प्रेमध्ये आपण कांदा काढला. असं समजा का प्रत्येक म्हणजे
आपण म्हणतो ना म्हणजे महिन्याच्या एका तारखेला किंवा अमावस्याला फक्त तेवढेच स्प्रे केले, ते कुठलाही स्प्रे केला नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे या कांद्याचा वैशिष्ट्य असं आहे का ज्यावेळेस शेवटचे 1 महिना राहिला त्याच वेळेस त्यांनी इतका पिकअप घेतला म्हणजे आपण म्हणतो ना अन्नद्रव्य पहिलं म्हणजे त्यांच्या पानाने तयार केलं, जमिनीतलं अन्नद्रव्य हे पानाने तयार केलं, पानातलं अन्नद्रव्य हे त्याला फळाला भेटलं म्हणजे कांद्याला भेटलं. आणि कांदा हा आता इतका म्हणजे हे झाला, आता तोपर्यंत मॉइश्चर आहे तोपर्यंत हा कांदा भरपूर पिकअप घेईल फुगण्यासाठी. माझं तर असं म्हणणं आहे यांनी 15 दिवस थांबल्यानंतर आहे ना आपल्यातून कांदा बंधन. बरोबर. तर मग त्याच नियोजनानुसार आम्ही म्हणजे काम करतोय आणि यांच्याच अनुभवानुसार आजूबाजूचे पण कांदे शेतकरी त्यांना पण आपण नियोजन चांगल्यापैकी करतोय. आणि सगळ्यात मेन म्हणजे यांचा द्राक्ष बाग आहे. आता द्राक्ष बागामध्ये यांनी निर्णय घेतला, आता मागच्या 5 दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याकडे आलो होतो, त्यांनी पूर्ण SCT वैदिकवर द्राक्ष बाग करणार आहे 1 एकर पूर्ण. म्हणजे त्यांनी असं समजा का SCT वैदिकवरती करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी त्याचं काम चालू केलं आहे. ते लागवडीपासून तर आत्तापर्यंत सगळं त्यांनी SCT वैदिकचंच बेसल डोस टाकलेला आहे किंवा कामकाज वगैरे त्यांनी चालू केलेलं आहे. ते तसं त्यांचं बोलणं पण राम सरायसोबत झालेलं होतं आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण केलं आहे आपण. म्हणजे त्यांना खूप खूप शुभेच्छा पण दिल्या आहे, तर त्यांनी तो निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल. एकंदरीत काका आता समजा जे काही मी सांगतोय का आता तुम्ही SCT वैदिकवर एक शेती वाढवत चाललेली बरोबर आहे. तर आज लोक आपण 21व्या शतकात आहे आणि त्याच्यामध्ये निफाड सारखा जो भाग आहे बरोबर, आपण पूर्ण रासायनिकच्या विळख्यात पूर्ण आपण गुंडाळले गेलेलो आहे. तरी पण तुम्हाला काय वाटतं बुवा आता एकंदरीत 3 वर्षापासून म्हणजे तुम्ही तपस्याच करताय नाही की SCT वैदिक वापरताय? पहिल्या वर्षी मला वाटलं होतं, पण मग यांनी सांगितलं की तुम्ही सलग थोडं वापरा, मग तुम्हाला पुढं जाणवते. मग मी व्हिडिओ वगैरे बघत होतो पूर्वी, नंतर मग असं 3 वर्षाच्या अगोदर मग महेश शेठचं आमचं असं भेट झाली असं. मग त्या हिशोबाने आम्ही या मार्गावर लागलो, नंबर भेटला, मग फोन केला होता. तर ते नाशिकला लागलो होता मला वाटतं ऑफिसला तुमच्या. काय वाटतं तुम्हाला इतर शेतकरी रासायनिक वापरतात, आपण SCT वैदिक वापरतो आपल्या शेतामध्ये, तर आनंद वाटतो का? इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? तसा विचार जर केला ना तर ठीक आहे, माहित नाही आता मला, पण एक समाधानकारक वाटतं हृदयाला, समाधानकारक वाटतं खूप रासायनिक पेक्षा. आता तुम्ही याचे टमाटे खाल्ले असेल, वेगवेगळे भाजीपाला खाल्ला असेल, चवीमध्ये किंवा गुढीमध्ये काय वाटतं? मी 100% माझी शेती म्हणजे वैदिकच करणार आहे. वैदिकच करणार 100%. आता बाग सुद्धा आहे ना 100% म्हणजे त्याला आता कृषी अमृत वगैरे टाकलेलं आहे. तुम्हाला आता बाग दाखवला बरोबर, खाली कृषी अमृत आणि शक्ती मिरॅकलचा खाली डोस भरलेला आहे बरोबर. RNPC ते पण भरलंय आणि आता स्प्रे पण थोडेफार त्याचे करतोय. आणि त्याच्या हिशोबाने आता बघू, आता हे क्रिम्सन व्हरायटी आहे. क्रिम्सन तर आता 100% ते आपण ते चौरे सरांचं बघित होतं ना बरोबर, त्यांच्या शेतावर गेलो आपण. मग आपण हे म्हणे तुम्ही पहिल्या फोन करून बघा म्हणे, मग तुम्हाला एक्सपोर्ट अडचण नाही कशाला नाही. तर त्या हिशोबाने आपण आता करू राहिलो, आता पंची वगैरे करू राहिले त्या रानाची. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? हे SCT SCT वैदिक तर खूप चांगलं आहे. चांगलं हो, खूप चांगलं मनापासून. जे व्हिडिओ मध्ये दाखवतं तसे रिझल्ट येतात आहे. आणि आपण थोडासा त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. बरोबर. आता कधी कधी मला पण वाटायचं नक्की आहे का नाही, मी थोडा ढाळमाळायचो सुरुवातीला, पण आता 100% मी मनानं पण प्रयत्न करतोय. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर विश्वास ठेवला तर नक्कीच तुम्हाला तसे अनुभव भेटतील. तर तुम्ही जी माहिती दिली, जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे काही पुढचे पिकं लावणार SCT वैदिक वरती त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चालू आहे. एकच फक्त माझं म्हणणं की तुम्ही अजून आमच्या ग्राउंड मारत राहिले तर आम्हाला गार्डन लाईन चांगली करा. गणेश असतील तुमचे, काटे सर असतील, आलं लक्षात का? चालेल, मारल्यावर आले पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरोबर मला सांगतो, कारण काय आम्ही बागात नवीन आहे. बरोबर. आता ठीक आहे, ह्या पिकासाठी आपण थोडा कमी जास्त खर्च 20,000 केलाय आपल्याला वाटत नाही, बागेसाठी आपण जास्त खर्च करणार. बरोबर. तर त्या बागेतून पण आपल्याला मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. म्हणून तुमची आमच्याकडचं चक्कर पाहिजे असतं आणि तुम्ही आम्हाला गार्डन लाईन चांगली केली पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. चालेल सर. याच्या अगोदर केली, पण अजून अपेक्षा काय करतोय की जास्त मिळाली तर आम्ही पण त्यात थोडं मनाला समाधान मिळेल का बाबा, आपण कमी नाही पडणार असं. शेतकरी पण बघतील आणखीन का बाग सुद्धा याच्यावर होताच भाऊ असं, कारण या एरियात कोणालाच अजून वैदिक बद्दल आहे ना थोड्या लोकांना माहीत झालं, पण ते भरोसा नाही ठेवत अजून. बरोबर. चालेल सर, तुम्ही जे काही आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं नक्की आम्ही पालन करू. आणि तुम्ही जे काही मार्गदर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.